तर सांगली जिल्हा परिषदेमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीनं भाजपासोबत युती करावी असं सुरेश पाटील यांनी म्हटलंय। आर पाटलांच्या बंधूंची जयंत पाटलांसमोर भाजपासोबत जाण्याची मागणी आहे। तर सुरेश पाटलांची भूमिका वैयक्तिक आहे। रोहित पाटलांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। आपण भाजपबरोबर जाऊन युती करून सतत स्थापन करण्याचं माझं होत नाही। गेल्या 10 वर्षात आम्ही काय साहेब आहे की तुम्ही त्या राज्यातल्या जे नेता आमची जे नेता जिल्ह्याचे जे नेता भाजपबरोबर युती करून तुम्ही जिल्हा परिषद स्थापन करावं असं माझं व्यक्तिगत मत आहे। माझी तुम्हाला पूर्ण विनंती आहे। मान्सून भाऊंच्या आधी जे वक्ते बोलले त्यांचं प्रत्येकाचं व्यक्तिगत मत होतं। मी मात्र आता पक्षाचा विधानसभेचा सदस्य आहे, त्यामुळे मी माझ्या मतदारसंघाच्या वतीनेच आपल्याला विनंती करेन आणि माझ्या मतदारसंघाच्या वतीनेच बोलेन। तर अधिवेशनामध्ये आंबा बागायतदारांसाठी आता सरकारनं पॅकेज जे आहे ते जाहीर करावं अशी मागणी शेतकरी नेते राजू शेट्टींनी केली आहे। नुकसान भरपाई मिळत नसल्यानं बेजार झालेल्या शेतकऱ्यांनी एल्गार मेळाव्याचं आयोजन केलं। यावर्षी कोकणामध्ये आंबा पिकाला हवामान बदलाचा फटका बसला आहे, त्याची सुरुवात देखील झालेली आहे। मोहोर काळा पडल्यानं आंबा पीक कमी येणार असल्यानं बागायतदार धास्तावलेले आहेत। येत्या 12 मार्चला आम्ही 20 दिवस सरकारला निर्णय घ्यायला वेळ दिलेला आहे। 12 मार्चच्या आत सरकारनं ठोस भूमिका स्पष्ट करावी। विधानसभेचं अधिवेशन होतंय, अर्थसंकल्प मांडला जातोय। अर्थसंकल्पाच्या भाषणामध्ये कोकणातल्या शेतकऱ्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, एवढ्या कोटीचं पॅकेज आम्ही जाहीर करतो असं अर्थमंत्र्यांच्या भाषणामध्ये जर आम्हाला ऐकायचं आहे। अन्यथा 12 मार्चला सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाला प्रचंड मोठा महामोर्चा काढायचा निर्णय आम्ही आज घेतलेला आहे। तर जालना पालिकेची करवसुली थंडावली। पालिकेची 102 कोटींची थकबाकी आहे। मालमत्ता विभागाची 40 कोटी, पाणी पुरवठा विभागाची 22 कोटींची थकबाकी आहे। थकबाकी असल्यानं पाणी पुरवठा रस्ते दुरुस्तीच्या कामांना ब्रेक लागलाय। 5 लाखांच्या पुढे 20 थकबाकीदार तर 5 आस्थापनं सील करण्यात आलेली आहे। तर अनधिकृत बॅनरवरून ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आणि अखिल चित्रे आक्रमक झालेत। अखिल चित्रे आणि सहाय्यक आयुक्तांमध्ये बाचाबाची झाली। बॅनर लावण्यावरून एकतर्फी कारवाई का, अखिल चित्रेंनी हा सवाल केलेला आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा, काय है ना, 1 मिनिट मी फक्त बोलून घेतो। क्या जो शीशों के महलों में रहते दूसरों के घर पे पत्थर नहीं मारते। आमचे जे 4 बॅनर लागतात ना, ते त्यांचे 400 लागतात। आमचे वर्षातनं 4 वेळा लागतात ना, तर त्यांचे आठवड्याला 4 वेळा लागतात। कंटिन्यू मी काय म्हणते तो मुद्दा तुम्ही। तर राज ठाकरे उद्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कची पाहणी करणार आहेत। राज ठाकरे स्थानिक नगरसेविका विशाखा राऊत आणि रहिवाशांसोबत पाहणी करणार असल्याची माहिती आहे। पार्कमधील समस्यांसंदर्भात काल विशाखा राऊतांची रहिवाशांसोबत बैठक झाली होती। विशाखा राऊतांनी राज ठाकरेंची भेट घेत चर्चा केलेली आहे। तर लातूरमध्ये झालेल्या विद्यार्थ्यांच्या हत्येनंतर आता पोलिसांनी आरोपींची धिंड काढली। लातूर पोलीस ठाण्यापासून घटनास्थळापर्यंत ही धिंड काढण्यात आलेली आहे। 2 दिवसांआधी 2 गटामध्ये झालेल्या वादानंतर विद्यार्थ्याची हत्या करण्यात आलेली होती।